हवा विधानसभेची आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा। मागची 15 वर्ष जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचा भगवा फडकवत ठेवला तो रवींद्र वायकरांनी। मात्र आता वायकर यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश करत लोकसभेत निसटता विजय मिळवला आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे दोन्हीकडून उमेदवार नेमका कोण असणार। पाहूया महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडील संभाव्य आणि इच्छुक उमेदवार। महायुतीतून रवींद्र वायकर यांच्या कन्या प्राजक्ता वायकर, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर, भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम आणि भाजपच्या उज्ज्वला मोडक यांची नावं चर्चेत आहेत। तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या सेनेचे लोकसभेचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर, ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक बाळा नर, ठाकरेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ सावंत, शिवाय महाविकास आघाडीकडून काँग्रेसचेही काही जण इच्छुक आहेत। दोन्हीकडची ही परिस्थिती पाहता सध्या तरी आघाडी आणि युती दोन्हीकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार हे नक्की। ताटीवाटीची वस्ती, वेगानं वाढणारी लोकसंख्या, अनेक वर्ष रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न, वाहतूक कोंडी हे या भागातील काही प्रमुख प्रश्न आहेत। तर या मतदारसंघात मराठी आणि खास करून कोकणी बहुल लोकसंख्या आहे। त्यानंतर मुस्लिम आणि उत्तर भारतीय असं या विधानसभा मतदारसंघाचं सामाजिक समीकरण आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींचे स्थानिक नेते हे आपलाच विजय निश्चित करत असल्याचा दावा करतायत। भारतीय जनता पार्टीचं काम, महायुतीचं काम आणि हे बघूनच भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला, महायुतीच्याच उमेदवाराला नक्कीच सगळेजण निवडून देणार आणि आजची जी हवा चालली आहे ती आपल्या महायुतीच्या उमेदवाराचीच। इलेक्शन आली की सगळी बेडकं म्हणतात ना उड्या मारायला सुरुवात करतात आणि आता आम्ही 2017 पासून निवडून आलो आहोत आणि आज आम्ही लोकांमध्ये राहतोय आणि ही लोक बघत असतात की आपल्यामध्ये राहणारं कोण आहे। आम्ही लोकांच्या घराघरात जाऊन आम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। जवळच्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये किती जरी महाराष्ट्रामध्ये उलथापालथ झाली तरी इथली जनता, इथला कार्यकर्ता हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे आहे। त्याच्यामुळे हवा म्हणण्यापेक्षा हा शिवसेनेचा भालेकिल्ला आहे आणि त्या पद्धतीने तो अबाधित निश्चितपणाने राहील। किती जरी काही झालं तरी या ठिकाणी शिवसेनेचा जो कोणी उमेदवार येईल त्याला भरघोस मतांनी निवडून आणल्याशिवाय इथली जनता स्वस्थ राहणार नाही। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ ज्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात येतो त्या मतदारसंघात काय घडलं होतं तेही पाहूया। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकरांना 4,52,644 मतं मिळाली, तर अमोल कीर्तीकर यांना 4,52,596 मतं मिळाली। या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक म्हणजे 15,166 मतं नोटाला मिळाली आहेत। आता एक नजर टाकूया जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातील 2019ला झालेल्या विधानसभा निवडणुकीतल्या आकडेवारीवर। एकत्रित शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना 90,654 मतं मिळाली होती। काँग्रेसच्या सुनील कुमरे यांना 31,867 मतं मिळाली होती। या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची 12,031 सर्वाधिक मतं ही नोटाला मिळाली होती। मागच्या निवडणुकीतली ही आकडेवारी असली तरी 2019 पासून आतापर्यंत झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर 2019 सालच्या निकालावरून आगामी निकालाचा कल सांगणं शक्य नाही। मात्र या निवडणुकीनंतर जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाला नवा आमदार मिळणार हे नक्की। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे या मतदारसंघाची समीकरणं बदलली आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही समीकरणं सातत्यानं बदलतील अशी शक्यता वर्तवली जाते। येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणासोबत असेल, कोण कोणाला साथ देणार, कोण कुठल्या पक्षात जाणार, कोणाचा उमेदवार कोण असेल यावरती या मतदारसंघाची विधानसभेच्या निवडणुकीची गणितं अवलंबून असतील। कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।